नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवला जातोय। नागपूर महापालिकेकडून ही सगळी कारवाई केली जाते। फहीम खानच्या घराचं तोडकाम सुरू झालेलं आहे आणि पुढारी न्यूजवर सातत्यानं आपण ही सगळी दृश्य पाहतोय। फहीम खानचं संपूर्ण घरच अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि आता त्यामुळे 24 तासांची नोटीस दिल्यानंतर ही वेळ संपल्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई सुरू झाली आहे। जेसीबी, मोठी क्रेन या सगळ्याच्या साहाय्याने ही सगळी कारवाई या ठिकाणी सुरू आहे। 2 मजल्याचं फहीम खानचं हे घर आहे यशोधरा नगर भागातलं नागपुरातल्या आणि त्या ठिकाणी बुलडोजर चालवला जातोय। पोलीस बंदोबस्त असल्याचं सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय। संपूर्ण घर अनधिकृत आहे, घराचं सगळं बांधकाम अनधिकृत आहे असं पालिका आयुक्तांनी म्हटलेलं आहे, उपायुक्तांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता ही सगळी कारवाई केली जाते। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। अगदी एकमेकाला लागून किंवा एकमेकाच्या फार जवळ ही सगळी घरं असल्याचं आपण बघतोय। रहिवासी हे सगळे इथं असल्याचं बघतोय आणि त्यामुळे विशेष काळजी घेत इतर कुठल्या घरांना किंवा आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीची काळजी घेत पालिकेकडून ही सगळी कारवाई सुरू आहे। अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर एका बाजूला पाहतोय। कारवाई महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी करतायत आणि त्याची ही नागपुरातली थेट दृश्य आहेत। नागपुरातील फहीमच्या घरावर बुलडोजर चालवला जातोय। आपल्या सोबत आहेत महानगरपालिकेच्या आसीनगर झोनचे महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत हरीश राऊत। सर, काय सांगाल, कशा प्रकारची कारवाई करण्यात आपण सुरुवात केलेली आहे? ही कारवाई अशी आहे की पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे। मालमत्तेची चौकशी करणं, त्या अनुषंगाने कारवाई करावी त्या अनुषंगाने आम्ही त्यांना MRTP नोटीस दिलेला होता कलम 53(1) अंतर्गत आणि त्यांना 24 तासाची मुदत दिलेली होती। 24 तास आता संपले आहेत आणि आपण आता कारवाई करतो आहे। सर, कशा प्रकारचं अवैध बांधकाम इथे करण्यात आलेलं आहे जे तुमच्या निदर्शनास आलं? हे जे बांधकाम जे आपल्याला दिसत आहे ते संपूर्णपणे अवैध आहे। कुठलीही त्याला नकाशा मंजुरी नाही, त्याच्यामुळे आपण ती कारवाई करतो आहे। किती बांधकाम अवैध करण्यात आलेलं म्हणजे संपूर्ण बांधकाम, बिल्डिंगचं जेवढी बांधकाम आपल्याला दिसतं संपूर्ण अवैध आहे। हे त्याच्या आईच्या नावावर असल्याची माहिती मिळते आणि सोबतच हे NITच्या लीजवर देखील आहे। जहीरुन्निसा त्यांच्या आईचं नाव आहे, फहीम खानचे त्यांच्या आईच्या नावावर आहे आणि या प्लॉटची लीज संपलेली आहे। 2020लाच लीज संपलेली आहे। तर आपण पाहू शकतो की 2020लाच ही लीज संपलेली आहे। महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत, त्यांनी माहिती दिलेली आहे की अशा प्रकारचं जे बांधकाम आहे ते पूर्णपणे अवैध करण्यात आलेलं आहे आणि आता हे अवैध बांधकामावर आपल्याला हातोडा सुरू असल्याचं दिसून येतं। JCBच्या साह्याने जे गेट होतं, जे कंपाऊंड होतं ते आता तोडण्यात येऊन राहिलेलं आहे। तर दंगेखोरांवर अशाच पद्धतीची कारवाई झाली पाहिजे ही प्रतिक्रिया भाजप नेते परिणय फुके यांनी दिली आहे। बघूयात ते नेमकं काय म्हणाले। फहीम सारखे जे दंगेखोर आहेत या लोकांवरती या प्रकारच्या कारवाई झाल्याच पाहिजे, कडक कारवाई झाल्या पाहिजे। आणखी त्याचे बाकी सगळ्या गोष्टी असतील ते बाहेर पडून या सगळ्या लोकांना चांगलं ठोकलं पाहिजे। तर आपण फुके यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते बघितलं। नागपुरात ही जी फहीमच्या घरावर सध्या कारवाई सुरू आहे त्याची ही सगळी थेट दृश्य आमचे कॅमेरामॅन मंगेश हस्तक आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सातत्याने या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपल्याला देत आहेत। पुन्हा एकदा मी प्रतिनिधी जितेंद्र यांच्याशी या सगळ्या संदर्भात आता आपण बोलणार आहोत। जितेंद्र, आता नेमकं तिथे काय घडतंय, किती कारवाई पूर्ण झाली आहे? रिद्धी, आपण पाहू शकतो की माझ्या मागे जे आहे ते फहीम खान याचं घर आहे आणि या घराचं बांधकाम अवैध असल्याचा निर्वाळा जो आहे तो महानगरपालिकेने दिलेला होता। त्या संदर्भात एक नोटीस बजावण्यात आलेली होती आणि या नोटीस बजावल्यानंतर 24 तासाच्या आत मुदत दिलेली होती, मात्र त्यांच्याकडनं कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यानंतर फहीम खानचं हे घरचं बांधकाम जे आहे ते आता पाडण्यात येत आहे। सुरुवातीला आपण पाहू शकतो की इथे पोलीस बंदोबस्त सकाळपासून मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता, ज्यामध्ये SRPF असेल आणि स्थानिक पोलीस असतील। जवळपास 500वर पोलीस कर्मचारी आणि DCP दर्जाचे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। त्यानंतर महानगरपालिकेचं एक पथक दाखल झालेलं आहे। त्या पथक सुरुवातीला आपला हातोडा आणि लोखंडी सळई घेऊन इथे दाखल झालेला आहे। त्यानंतर जे JCB, 2 मोठे JCB इथे पोहोचलेले होते आणि त्यांनी जे आहे ते सुरुवातीला फहीम खानच्या घरासमोर असलेलं एक डेली नीड्सचं दुकान होतं त्याचं टाकलेलं जे टिनाचं शेड होतं त्या टिनाचं शेडचं जे आहे ते टिनाचे शेड तोडलेले आहेत। त्यानंतर बाउंड्री वॉल जी होती ती बाउंड्री वॉल JCBने तोडलेली आहे। घरामध्ये
कालपासूनच कोणीही नव्हतं, कारण नोटीस मिळाल्यानंतर घर पाडण्यात येईल अशा सूचना महानगरपालिकेने फहीम खानच्या कुटुंबियांना दिलेलं होतं. या फहीम खानच्या घरी त्याचं कुटुंबीय राहत होतं, त्याचे आई वडील, पत्नी आणि मुलं हे इथे राहत होते. काल रात्रीच त्यांनी हे घर पूर्ण रिकामं केलं, आपलं जे साहित्य होतं ते इथून रिकामं केलं. थोड्या वेळापूर्वी इथे जे आहे ते महावितरणची एक चमू आलेली होती. त्यांनी जो इलेक्ट्रिकचा सप्लाय आहे तो जो घरापर्यंत जातो ती केबलच इथून कापून टाकलेली आहे की इलेक्ट्रिकमुळे कुठलाही धोका उद्भवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने ही कारवाई केलेली आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आता थोड्या वेळात आहे ते या इमारतीचं बांधकाम जे आहे ते तोडण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जर विचार केला तर सुरुवातीला वरपासून तोडण्यास कामाला सुरुवात होणार आहे. वर असलेलं जे बांधकाम आहे ते हातोडीच्या साह्याने, कारण कॉन्क्रीटचं हे पक्कं बांधकाम आहे. 30 वर्षाच्या लीजवर हे जागा जी आहे ती फहीम खानच्या कुटुंबियांना मिळालेली होती. त्याच्या आईच्या नावे हे घर होतं. त्यानंतर 2020 मध्येच या लीजची अवधी जो आहे तो संपलेला होता. ती लीज नूतनीकरण देखील करण्यात आले नाही अशी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. कुठलंही बांधकाम जे आहे ते नियमित करण्यासाठी नागपुरात महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास या 2 यंत्रणा कार्यरत आहेत. जी, कुठलंही घराचं बांधकाम असेल किंवा कुठल्याही प्रकारचं पक्कं बांधकाम करताना या प्राधिकरणांकडनं परवानगी मिळवणे आवश्यक असते, नकाशा मंजुरी मिळवणे आवश्यक असते. मात्र त्या प्रकारची कुठलीही मंजुरी NIT असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्याकडनं घेण्यात आलेली नाही, नकाशा मंजूर करण्यात आलेला नाही. आणि त्यानंतर याच कारणास्तव जो आहे तो आता हे बांधकाम पाडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. आणि त्या अंतर्गत आता या बांधकाम तोडण्याच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे असंच आपल्याला दिसून येत आहे. अगदी जितेंद्र, आणि त्यामुळे वेळोवेळी ह्या कारवाईबाबतचे पुढचे तपशील तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.